तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। अशोक सराफ यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आहे। पद्म पुरस्कारची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली। या यादीत महाराष्ट्रातील इतरही महत्त्वाची नावे आहेत। अशोक सराफ यांचं विनोदाचं टायमिंग जबरदस्त आहे। नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विश्वांमध्ये वावरलेले आणि अजूनही आपलं टायमिंग साधत उत्तम विनोद करणारे अशोक सराफ हे एक हरहुन्नरी कलाकार आहेत। त्यांच्या अशीही बनवाबनवीमधील धनंजय मानेंचं कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे। विनोदाच्या परफेक्ट टायमिंगच्या या बादशहाला पद्मश्री पुरस्कार मिळणं ही कलासृष्टीसाठी अभिमानाचीच बाब आहे, यात काही शंका नाही। मूळचे बेळगावचे असणारे अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला। दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले। गोपीनाथ सावरकर हे त्यांचे मामा होते। अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील DGT विद्यालयातील झाले आहे। त्यांना सुरुवातीपासूनच नाटकाची अतिशय आवड होती। वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले। काही संगीत नाटकात देखील त्यांनी उत्तम भूमिका केल्या। त्यांची आजवरची लक्षात राहिलेली माइलस्टोन भूमिका म्हणजे अशी ही बनवाबनवी या सिनेमातील धनंजय मानेंची भूमिका अतिशय उत्तम होती। तसेच पांडू हवलदार या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला। तसंच राम राम गंगाराम या 2 चित्रपटांमध्ये दादा कोंडके त्यांच्यासह त्यांनी भूमिका केल्या। त्या 2 सिनेमांमधला अभिनयही लोकांच्या लक्षात आहे। मागच्या वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। यावर्षी जानेवारी महिना संपतानाच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली। तसेच सचिन, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खळखळून प्रेक्षकांना हसवले। धमाल, बबल्या गणप्याची, अफलातून, एकापेक्षा एक, धरलं तर चावतंय, चंगूमंगू असे एकाहून एक सरस चित्रपट अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने महाराष्ट्राला हसवले। सिंघममधला हवलदारही लोकांच्या लक्षात आहे। अशा या हरहुन्नरी कलाकाराचे नाव घेतल्याशिवाय मराठी सिनेसृष्टी अपूर्ण आहे, यात काही शंकाच नाही। तुम्हाला अशोक सराफ आवडतात का हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। धन्यवाद।